हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आज आई बनवणार आहेत व्हेज कटलेट रेसिपी. तर चला वळूया व्हिडिओकडे. तर ना आज ना मी कटलेट बनवणार आहे. त्याच्यासाठी मी हे एक गाजर घेतलंय मीडियम, एक शिमला मिरची घेतली, एक मीडियम कांदा घेतलाय आणि थोडं पनीर घेतलंय. ही हिरवी मिरची 2 बारीक कापून घेतले, चिली फ्लेक्स आहे आणि हे ऑरेगॉन आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली. त्यासाठी एक कॉर्नफ्लॉवर आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. तुम्ही याच्यासाठी तांदळाचं पीठ नाही वापरलं तर मैदा वापरला तरीही चालेल. त्याच्यासाठी मी हे 4 बटाटे घेतले उकडून, ते आता मी किसून घेणार आहे आणि मग मिक्स करताना तुम्हाला कृती दाखवते. आता आपण काय काय कसं करायचं ते दाखवते मी. हे थोडं बटर टाकले, आधी कांदा टाकते, आपल्याला कुठल्या भाज्या पाहिजे तर आता पाऊस आहे ना, मला जायला नाही मिळालं मार्केटमध्ये, तर आपण मटर, बीन्स, तर आपल्याला ज्या आवडेल त्या भाज्या आपण याच्यात टाकू शकतो. सगळ्या प्रकारच्या तुम्हाला ज्या आवडतील. कांदा काय आपल्याला असं जास्त लालसर नाही करायचा आहे, तर थोडं म्हणजे मऊ पडेल आपण त्या भाज्या टाकून घेऊया. थोडं म्हणजे कसं क्रंची असलं की ते त्याच्यात म्हणजे चांगलं लागते. असं हा कांदा झालाय. आता शिमला मिरची मी गाजर टाकून घेते, गाजर पण टाकते. ते मी सगळं चॉपरला लावून घेतलंय बारीक कापून. त्यातला जास्त शिजवून नाही घ्यायचंय, फक्त त्यातलं जरा मॉइश्चर पाण्याचं कमी व्हावं म्हणून थोडं, म्हणजे ते जरा क्रंची लागेल ना. हा, म्हणून ते म्हणजे 2 ते 3 मिनिट जास्त फास्ट ठेवला तरी चालेल, म्हणजे पाणी ते लवकर हे होऊन जाईल. मी थोडी मिरची टाकते, थोडे चिली फ्लेक्स टाकते, ऑरेगॅनो टाकते, थोडं काळी मिरची पावडर टाकते. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हिरवी मिरची कमी टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. आता हे पनीर टाकायचं. पनीर हे आईने घरी बनवलेलं आहे ना आई? हा, तुम्ही काल थोडस दूध होतं ना, आपला खाली पाऊस आहे तर जायला मिळालं तर ठीक, तर मी आपलं असंच थोडस फाडून घरी बनवलं. तर मी याला अर्धा चमचा मीठ टाकते, वरून कोथिंबीर थोडी टाकायची. असं छान कलरफुल मस्त. चीज पण टाकू शकतो थोडस, मी थोडस टाकणार आहे. हो, आता याच्यातलं आपल्याला मॉइश्चर सगळं कमी झालंय. हे बघा किती छान वाटतंय ना. तर मी गॅस बंद करते. तर हे मी 4 बटाटे उकडून घेतले होते ना, ते असे किसून घेतलेत, ते मी ह्याच्यात टाकते. बटाट्यासाठी थोडं मीठ टाकते, भाजीत तर टाकलेलंच आहे, त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकते. आता या भाज्या ह्याच्यात टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हाताने करते म्हणजे ते व्यवस्थित होईल. आता मी बाइंडिंगसाठी थोडं कॉर्नफ्लोअर टाकते 2 चमचे आधी.
2-3 चमचे. आणि क्रिस्पी पण येण्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकते, 1.5 चमचा. थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायची. जास्त जोर नाही द्यायचा, हलक्या हाताने असं मिक्स करत जायचं गोळा बनवत त्याचा. आता मी थोडं याच्यात चीज टाकते. सगळं एकजीव करून घ्यायचं. या आपल्या एवढ्या मिश्रणाला 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1.5 चमचा तांदळाचं पीठ व्यवस्थित झालंय, बरोबर झालंय. हो, लगेच होतं. आणि तुम्ही संडेला वगैरे केलात ना मुलांच्या नाश्त्यासाठी वगैरे. हा, भाज्या वगैरे आपल्याला पाहिजे तर आदल्या दिवशी रात्री कापून ठेवल्या वेगवेगळ्या, तरी पटकन लगेच होऊ शकते सकाळी नाश्त्याला. एकदम अशी हार्ड नाहीये रेसिपी, लगेचच होते ती. हे 4 ब्रेड्स आहे ना, आम्ही ब्रेड क्रम्स करून घेतलेले. तर हे आपले नॉर्मल व्हाईट ब्रेड असतात ना, त्याला मिक्सरला लावून मग थोडेसे तव्यावर आपण गरम करून घ्यायचे. मग ते छान असे क्रिस्पी होतात. हे बघा व्यवस्थित, हे बघा जवळून दाखवते, सुटसुटीत अशी. आणि मिक्सर वगैरे ओलं नाही घ्यायचं, नाहीतर मग ते चांगलं नाही होणार, चिकट होणार, खराब होणार ते. आणि स्टोअर करायचं असेल तर तुम्ही आधी काढून घ्या, ठेवून द्यायचं फ्रीज मध्ये, मग ते राहू शकतं. हे बघा, विकत आणण्यापेक्षा हे असं घरी केलेलं बरं. तर मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते, 3 चमचे घेतले मी कॉर्नफ्लॉवर, आणि 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकते. हे आपण स्लरीसाठी आता मिक्सर तयार करायचं. त्याच्यासाठी मी ही थोडीशी चिली फ्लेक्स टाकते, थोडस मीठ टाकते. एकदम नाही पाणी घालायचं, गोळ मोडून घ्यायचे चांगले व्यवस्थित. जास्त घट्ट पण नाही करायचं, त्याला थोडं म्हणजे असं ब्रेड क्रम्ब चिकटले पाहिजेत. दाखवतो आम्ही टेक्स्चर तुम्हाला. हे बघा, अशी याची कन्सिस्टन्सी पाहिजे, एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही, असं व्यवस्थित मीडियम थोडं. आता आपण याच्यातलं थोडं मिश्रण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, गोल पाहिजे तर गोल घ्यायचं, असं गोल करायचा. चपट पाहिजे तर असं चपटे. आम्ही असं सिलेंडर शेप करतोय. हे बघा गाईस, मस्त असे झाले आहेत ना. तर आता मी इथे सगळे जे आपलं मिश्रण आहे त्याचे फटाफट कटलेट्स वळून घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला सगळं झालं की. आणि हो, जर तुम्हाला असं वाटतंय की हे मिश्रण थोडंसं हाताला चिकटतंय तर तुम्ही काय करू शकता, थोडंसं ना हाताला पाणी घ्यायचं आणि ते लावून मग आपलं जे मिश्रण आहे ते वळायचं. म्हणजे मग कसं, हे बघा दाखवतात ना आता आई, तर मग ते हाताला चिकटणार नाही, असे छान वळले जातील. आणि खूप पण पाणी नाही घ्यायचं, नाहीतर मग आपलं जे मिश्रण आहे ते ओलं होणार, तर ते आपल्याला नाही करायचं. एकदम हलक्या हाताने थोडंसं पाणी घेऊन हे वळून घ्यायचं आहे. एवढ्याशा याच्यामध्ये एवढे झाले. हो, कटलेट. आम्ही हा पण गोल पण साईज दिले, 4-5 याला. जसं आपल्याला आकार द्यायचा असेल तसं आपण द्यायचा. गोल पाहिजे तर गोल, सिलेंडर पाहिजे तर सिलेंडर सारखा रोल बनवायचा.
हार्ट शेप मुलांना shape. तुमच्या जसं आवडतं तसं तसं. तुम्ही करा हम्म. असं. त्याच्यात असं टाकून वळून घ्यायचं, याच्यात टाकायचं, थोडून वरून थोडे ब्रेड क्रम टाकायचे आणि चांगलं ब्रेड मध्ये पण गोळून घ्यायचं. थोडासाच प्रेस करायचं, जास्त नाही. हे अजून एक दाखवतो तुम्हाला. हे आता मी गोलवालं केलंय. हे बघा असे करून घ्यायचे. हो, आणि हे तुम्ही फ्रीजरला ठेवू शकता. आणि आधी पण जर तुम्हाला इन्स्टंट नसेल करायचं ना, तर हे असं बनवून तुम्ही फ्रीजरला पण ठेवू शकता थोडा वेळ, एक 15-20 मिनिटं प्रॉपर सेट व्हायला. म्हणजे कसं ते ब्रेड क्रम्स वगैरे तुमच्या तेलात नाही हे होणार, स्प्रेड नाही होणार व्यवस्थित. असं हे बघा किती छान टेक्स्चर आले. चला आता आम्ही करतो आणि भेटतो तुम्हाला फ्राय करताना. आता मी एका साईडला तेल तापायला ठेवलं होतं. आता तेल तापलंय तर थोडं आपण नंतर मग मीडियम करून घ्यायचा, एकदम फास्ट पण नाही ठेवायचा. ही आमची फर्स्ट बॅच आता फ्राय व्हायला मी टाकली. तर हे जे कटलेट्स आहेत ना, आपल्याला मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे, स्लो गॅसवरती करायचं नाही, नाहीतर मग ते तेल खूप खेचून घेणार. आणि जर एकदम फास्ट केलं तर बाहेरचं कव्हर पूर्ण फ्राय होणार आणि आतून मग ते असेच कच्चे लागणार. तर त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. सॉस बरोबर, चटणी बरोबर सुटले नाही अजिबात ना. हो, छान असं बाइंडिंग व्यवस्थित झाले. इथे तुम्ही बघू शकता आपले जे कटलेट्स आहेत ते छान गोल्डन ब्राऊन आता झालेले आहेत आणि मस्त म्हणजे हा कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता हे आपले कटलेट्स तयार आहेत. आपण आता ह्याला काढून घेऊया आणि मग प्लेटिंग करूया. हे बघा मस्त असे आमचे कटलेट्स रेडी आहेत. मस्त तुम्ही कलर बघू शकता. हे आता आम्ही सॉस मेयोनीज सोबत छान असं एन्जॉय करणार गरमागरम. या तुम्ही पण खायला. हे बघा आता एक आई छान तोडून दाखवती. हे बघा मस्त, सगळी जाळी पकडले. हो मस्त एकदम. हे बघा टेक्स्चर बघू शकता तुम्ही, छान एकदम. चला तर मग आता आम्ही हे व्हेज कटलेट्स मस्त सॉस आणि मेयोनीज सोबत एन्जॉय करतो. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.